बघा आपल्यासमोर पूर्वा पवार आहे, इयत्ता 4थीची विद्यार्थिनी. आज आपण प्रज्ञाशोध परीक्षेचा आणखी एक घटक बघणार आहोत, समूहदर्शक शब्द. तर आपल्यासमोर ती समूहदर्शक शब्द यावर आधारित स्वाध्याय सोडवणार आहे. तयार आहेस तू पूर्वा? ठीक आहे. समूहदर्शक शब्द: केसांची बट, मुंग्यांची रांग, फुलांचा गुच्छ, किल्ल्यांचा जुडगा, दुर्वांची जुडी, जहाजांचा काफिला, नारळांची पेंड, उंटांचा तांडा, मडक्यांची उतरण, केळ्यांची खंड, लोंगर, केळ्यांचा घड आहे, केळ्यांचा घड, लोंगर, लाकडांची मोळी, उसांची मोळी, गुरांचा कळप, प्रश्नपत्रिकेचा संच, वाद्यांचा रुंद, विद्यार्थ्यांचा गट, वेलीचा कुंज, वस्तूंचा संच, आंब्यांची राई, तारकांचा पुंज, माणसांचा जमाव, साधूंचा जता, उतारूंची झुंड, नोटांची थप्पी, काजूंची गाथण, हरिणांचा कळप, हत्तींचा कळप, उपकरणांचा संच, फुलझाडांचा ताटवा, नाण्यांची चळत, ताऱ्यांचा पुंजका, विद्यार्थ्यांचा गट, करवंदांची जाळी, फळांचा घोस, भाकरीची चवड, गवताचा भारा, पक्ष्यांचा थवा, पोत्यांची थप्पी, माशांची गाथण, पुस्तकांचा गट्टा, चोरांची टोळी, पाठ्यपुस्तकांचा संच, विमानाचा ताफा, गाईचे खिल्लार, बांबूचे बेट, नोटांचे पुडके, खेळाडूंचा संच, खेळाडूंचा संघ, धान्याची रास, मुलांचा घोळका, गवताची गंजी, पेंड, सैनिकांचे पथक पलटण, द्राक्षांचा घोस, घड, पालेभाज्यांची गड्डी जुडी, वह्यांचा गट्टा, दरोडेखोरांची टोळी, पिकत घातलेल्या आंब्यांची अडी. चला आता स्वाध्याय सोडूया. खालील समूहदर्शक शब्दांच्या उत्तरांचा पर्याय ओळखा व अचूक पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा. ताफा कोणाचा? विमानांचा. पर्याय क्रमांक 1. उतरंड कशाची? मडक्यांची. पर्याय क्रमांक 2. कळप कोणाचा? हत्तींचा. पर्याय क्रमांक 3. जाळी कशांची? करवंदाची. पर्याय क्रमांक 1. थप्पी कशाची? पोत्यांची. पर्याय क्रमांक 4. ताटवा कोणाचा? फुलझाडांचा. पर्याय क्रमांक 1. वृंद कोणाचा? वाद्यांचा. पर्याय क्रमांक 2. पुंज कोणाचा? तारकांचा. पर्याय क्रमांक 3. गाथण कशाची? माशांची. पर्याय क्रमांक 4. पेंड कशाची? नारळांची. पर्याय क्रमांक 2.